Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांना बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना आणि भाजपने राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे. या संदर्भात आज बुधवारी विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते एम.बी. जिर्ली यांनी माहिती दिली की स्वामीजी हे हिंदू धर्माच्या सेवेसाठी कार्यरत असून त्यांच्यावर घालण्यात आलेली बंदी ही हिंदू समाजाविरोधी कारवाई आहे. त्यामुळे बबलेश्वरपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असून हे लवकरच राज्यव्यापी आंदोलनात रूपांतरित होईल असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेस आमदार शशिकला जोल्ले, माजी मंत्री बसवनगौडा पाटील यत्नाळ, माजी आमदार रमेश कत्ती आणि खासदार इरण्णा कडाडी हेही उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की भाजप नेत्यांनी आरोप केला की कर्नाटक सरकार हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून धार्मिक नेत्यांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात हिंदू समाज एकवटून लढा देणार आहे. काडसिद्धेश्वर स्वामींवरील जिल्हा बंदी त्वरित मागे घ्यावी. धार्मिक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला टाकू नये. राज्य सरकारने हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्यायाला खतपाणी घालू नये अशी मागणी करण्यात येणार आहे. बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असलेला पॉक्सो प्रकरणातील एक कैदी आजारपणामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी काल मंगळवारी दिनांक 28 रोजी उशिरा त्याला आणण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्या कैद्याने पोलीस ताब्यातून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली. काही वेळातच पोलिसांना त्या फरार कैद्याला पुन्हा पकडण्यात यश आलं, अशी माहिती एपीएमसी पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित पोलीस पथकावर विभागीय चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झालेल्या फसवणुकीविरोधात बेळगावमध्ये आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी हजारो महिलांची भव्य बैठक पार पडली. या बैठकीत महिलांनी आपल्या व्यथा मांडत फसवणुकीस जबाबदार असलेल्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. ही बैठक श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे साई भवन जुने बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिद्धाप्पा सिमनी उपस्थित होते. त्यांनी महिलांना कायदेशीर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, फसवणूक प्रकरणात योग्य ती चौकशी करून कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीदरम्यान रमाकांत कोंडुस्कर यांनी महिलांशी बोलताना सांगितले की अशा आमिषांना बळी पडू नये. संशयास्पद व्यवहार दिसताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. या फसवणुकीमागे जे जबाबदार आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या बैठकीस प्रशांत भातखंडे, सुनील बोकडे, सुनीता सुभेदार यांच्यासह असंख्य महिला आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री होणार असल्याचा स्फोटक दावा भाजप आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलाय. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर, विशेषतः एम.बी. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. काडसिद्धेश्वर स्वामी यांना प्रवेश बंदी संदर्भात विजयपूरच्या बबलेश्वर मतदारसंघात आम्ही सभेचे आव्हान दिले असून ते मान्य करण्यात आले आहे असे यत्नाळ यांनी स्पष्ट केले. तसेच दावणगेरे येथे भव्य सभा घेऊन सरकारला इशारा देणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सतीश जारकिहोळी मुख्यमंत्री होण्याची भीती आहे म्हणून त्यांनी एम.बी. पाटील यांना पुढे करून राजकीय खेळी खेळत असल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला. एम.बी. पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की तुमच्या भीम बसव आर्मीला आमच्याकडूनच उत्तर मिळेल आणि तेही तुमच्या भाषेतच असा टोला लगावत त्यांनी आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बसवनकुर्ची येथील शासकीय शाळेला भेट देऊन सुरू असलेल्या बांधकाम आणि विकास कामांची पाहणी केली.
या प्रकल्पांतर्गत नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीस्कर आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा आहे. या पाहणी दरम्यान आमदार आसिफ सेठ यांच्यासोबत युवा नेते अमान सेठ उपस्थित होते. आमदारांनी अधिकाऱ्यांशी व ठेकेदारांशी चर्चा करून कामाच्या गुणवत्तेवर भर देण्याचे आणि नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आमदार सेठ यांनी सांगितले, शिक्षण आणि शालेय पायाभूत सुविधांचा विकास हा त्यांच्या बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक व सक्षम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊसाचा हमीदर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू करू नये तसेच अलदगा येथे धरणासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही या मुद्द्यांवरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर बसुर्ते गावामध्ये नवीन धरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा प्रकल्प सुरू केला जात आहे. या प्रकल्पामुळे हजारो एकर शेती जमीन विस्थापित होणार असून त्या विरोधात शेतकरी उद्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. आज आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी प्रतिनिधींनी माहिती दिली की बसुर्ते धरण प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या जीवनावर घाला घालणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. या प्रश्नांवर तोडगा न काढल्यास लवकरच शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील असा इशाराही देण्यात आलाय. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी 2 दिवसांची दारूबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या मद्यविक्री, दारूचे सेवन आणि साठवणूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळामध्ये सर्व दारू दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमधील बार तसेच KSBCL डेपो बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व अबकारी परवाना असलेली दुकाने सील करण्यात येणार आहेत. हा आदेश कर्नाटक अबकारी अधिनियम 1965च्या कलम 21(1) आणि कर्नाटक पोलीस अधिनियम 1963च्या कलम 31 अंतर्गत देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अबकारी निरीक्षक, उपविभागीय अबकारी अधीक्षक व पोलीस अधिकारी यांनी आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देशही देण्यात आलेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार शहरातील विविध पोलीस ठाण्यांनी मटका आणि गांजा सेवनाविरोधात संयुक्त कारवाई केली. या मोहिमेमध्ये एकूण 5 प्रकरणांमध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आली असून मटका आणि अंमली पदार्थ सेवनाविरोधात प्रभावी पावले उचलण्यात आली आहेत. मार्केट पोलीस स्थानकाची कारवाई PSI विठ्ठल हवण्णावर यांच्या पथकाने खंजर गल्ली मॉडेल हॉटेलजवळ मटका खेळणाऱ्यांवर छापा मारला. अटक आरोपी यब्बब मुख्तार इनामदार वय 26 राहणार माळी गल्ली बेळगाव, फईम जलानी कोतवाल गल्ली बेळगाव यांच्याकडून रुपये 3280 रोख आणि मटका नंबरची चिठ्ठी जप्त करण्यात आली. मारिहाळ पोलीस स्थानकाची कारवाई PSI चंद्रशेखर सी यांच्या पथकाने बागलकोट रोडवर संशयित व्यक्तीची चौकशी केली असता ओंकार मारुती बिरजे वय 26 राहणार मोदगा बेळगाव याने गांजा सेवन केल्याचं उघड झालं. प्रकरण क्रमांक 133/2025 NDPS कलम 27B अंतर्गत नोंद. APMC पोलीस स्थानकाची कारवाई ASI MA पाटील यांच्या पथकाने वैभवनगर येथील ओ शावा हॉटेलजवळ 3 जणांना गांजा सेवन करताना पकडले. अटक आरोपी शानूर मेहमूद संशी वय 28, शहीद आसिफ शेख वय 25, जाफर सादिक मेहमूद संशी वय 30. प्रकरण क्रमांक 142/2025 NDPS कलम 27B अंतर्गत नोंद झाली आहे. काकती पोलीस स्थानकाच्या 2 स्वतंत्र कारवाया PSI MS मठद यांच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. रोहित केदार कोचरी मुत्यानटी ब्रिजजवळ त्याला अटक करण्यात आली. आर्य संजय कांबळे काकती इंडस्ट्रियल एरियाजवळ त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शहरामध्ये मटका, जुगार किंवा अंमली पदार्थ सेवन यासारख्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, जेणेकरून शहर गुन्हेमुक्त करण्यास मदत होईल, असे आवाहन देखील पोलीस आयुक्तांनी केलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यातून आलेल्या वाहनांची कागदपत्रे योग्य असल्याची पाहणी करण्यासाठी सध्या ट्रायल बेसिसवर कर्नाटक राज्यातून गोवा राज्यात प्रवेश करतेवेळी मोलम चेक नाक्यावर वाहन तपासणी टोलनाका बसवण्यात आला आहे. सदर टोलवर प्रत्येक वाहनांच्या नंबरवरून सदर वाहनांची कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. 136A ॲक्टनुसार सदर टोलनाका गोवा राज्यातील बॉर्डरवर असणाऱ्या मोलम येथे बसवण्यात आलाय. या 136A या ॲक्टप्रमाणे या टोलवर प्रत्येक आलेल्या वाहनांची नंबर प्लेटवरून तपासणी होऊन CCTV कॅमेराद्वारे ऑनलाईन फाईन प्रत्येक वाहन मालकाला जाण्याचे रूल्स सदर ॲक्टप्रमाणे संबोधित करण्यात येते. पण याचबरोबर 167A ॲक्टप्रमाणे कोणत्याही राज्यात जोडणाऱ्या बॉर्डरवर कोणत्याही वाहनांना थांबून चलन देता येत नाही. पण सध्या सुरू करण्यात आलेल्या टोलवर कागदपत्रे नसलेल्या वाहनांना त्या ठिकाणी चलन देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आलेला हा टोल नाका कितपत योग्य असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज बुधवार दिनांक 29 रोजी बेळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 27 मधील नवी गल्ली भंगीबोळ येथे नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याला पूर्वी भंगीबोळ असं म्हटलं जायचं. आता भंगीबोळ हा पूर्णपणे रस्त्यामध्ये रूपांतरित झाला आहे. येथील रस्ता विकसित झाल्यानं नागरिकांच्या मागणीनुसार काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. या प्रसंगी स्थानिक नागरिक, महिला व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अलीकडेच या भागामध्ये गटार बांधकाम पूर्ण झालं असून 24 तास पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकून घराघरात मीटर बसवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. या विकास कामांमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून नगरसेवक रवी साळुंखे यांचे आभार मानले आहे. कण्हेरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांना विजयपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज बुधवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन विधानसभेचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि माजी खासदार प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. बैठकीदरम्यान स्वामीजींच्या विचारधारेविरोधात काही राजकीय हेतूने प्रेरित गटांनी कारस्थान रचल्याचा आरोप करण्यात आला. स्वामीजींना जिल्ह्यात प्रवेश न देण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यात आले असा सूर बैठकीतून उमटला. या बैठकीस विधान परिषद सदस्य CT रवी, आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह अनेक मठाधीश आणि संत महंत उपस्थित होते. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलंय. शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, याची ठळक झलक यमुनापूर गाव परिसरात पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकचा ढीग, घरगुती कचरा आणि भटक्या कुत्र्यांचा उद्रेक वाढलाय. या भागातून जाताना प्रचंड दुर्गंधीला नागरिकांना सामोरं जावं लागत असून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना आणि स्थानिक रहिवाशांना यामुळे त्रास होतो. महामार्गालगत असलेल्या या भागामध्ये अशी स्थिती असणं शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने लज्जास्पद ठरत आहे. महापालिकेने अनेकदा कचरा व्यवस्थापनावर भर दिला असल्याचं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. बेळगाव शहर कधी कचऱ्यापासून मुक्त होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने विशेष रेल्वे गाडीची घोषणा केली असून आज बुधवारी दिनांक 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हुबळी पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे बेळगाव, खानापूर, लोंढा व परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेमध्ये स्लीपर आणि जनरल डबे उपलब्ध असून वारकऱ्यांच्या सोयीचा आणि आरामदायक प्रवास होईल याची खबरदारी घेतली गेली आहे.
धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगारखुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, धळगाव, जत रोड, वसूड, सांगोला या ठिकाणी थांबे असून या विशेष सेवेमुळे पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुलभ होणार आहे. प्रेयसीला सतवणाऱ्या तरुणाचा कृष्णा नदीमध्ये पुराच्या वेळी फेकून खून केल्याप्रकरणी रियाज सिराज मुजावर या आरोपीस जन्मठेप आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा अथनी येथील 11व्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. न्यायाधीश इरन्ना यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. खून झालेला तरुण दीपक चिदानंद बाणे हा उगार खुर्द येथील केअर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या रियाजच्या प्रेयसीला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे रियाजने रागाच्या भरात 12 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8:15 वाजता दीपकला कुडची रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजकडे नेले आणि त्याला मद्यधुंद करून पूर आलेल्या कृष्णा नदीमध्ये फेकून दिले. त्यानंतर दीपक बेपत्ता झाल्यानंतर त्याची आईने कागवाड पोलीस स्थानकात फिर्याद दिली. तपासात दीपकच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स तपासून पोलिसांनी रियाजला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून परिसरात कायद्याच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त होत आहे. लायन्स डिस्ट्रिक्ट 317B चे जिल्हापाल लायन जय अमोल नाईक यांनी नुकतीच रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब ऑफ बेळगावला भेट दिली. त्यांच्यासोबत जिल्हा कॅबिनेट सचिव लायन डॉक्टर कीर्ती नाईक या उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान क्लबने अनेक महत्त्वपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवले. महेश्वरी स्कूल फॉर द ब्लाइंड येथील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना 12 पांढऱ्या काठ्या दान करण्यात आल्या, जो क्लबचा 20 वर्षांपासूनचा अखंड उपक्रम आहे. मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक मुलांसाठी असलेल्या आशा किरण निवासी शाळेला 15,000 रुपये किमतीची वॉशिंग मशीन तसेच एकल किंवा पालक नसलेल्या मुलांसाठी असलेल्या अर्श विद्यालयाला 10,000 रुपये किमतीचे एका महिन्याचे किराणा सामान भेट म्हणून देण्यात आले. यावेळी अध्यक्ष लायन गीता कित्तूर आणि सचिव लायन रवींद्र काकती, खजिनदार शीतल बोगार, लायन प्रदीप सिद्धन्नावर, भारती वाडावी, उदय वाडावी, हेमंत कित्तूर, जयश्री काकती व इतर सदस्य उपस्थित होते. बिजगर्णी गावामध्ये बिबट्या सदृश प्राण्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी रात्री बंडू भास्कळ यांच्या शेतामध्ये व गावालगत असलेल्या नेटवर्क टॉवरच्या परिसरात या प्राण्याचा वावर दिसून आला. या प्राण्याचे पायाचे ठसे संपूर्ण शेतभर आढळून आले असून गावकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिली आहे. सुमारे रात्री 12च्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गावकऱ्यांना जाग आली. त्यानंतर काहींना अंधारात हालचाल जाणवली. त्यावरून बिबट्या सदृश प्राणी असल्याचा संशय बळावला आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केली आहे की या प्राण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा गावातील जनावरे तसेच लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच परिसरात तपासणी करून या प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. बेळगावमध्ये अत्याधुनिक टेक्स्टाईल क्लस्टर स्थापन करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी दिली. क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. यावेळी तेंडुलकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून भविष्यातील योजनांचा आढावा दिला. ते म्हणाले की परराज्यातील ग्राहकांना बेळगावशी जोडणारे रस्ते खराब अवस्थेत असून त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल. यावेळी माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल व सुनील कटारिया मंचावर उपस्थित होते. त्यानंतर इतर नूतन पदाधिकाऱ्यांनीही पदभार स्वीकारला. उपाध्यक्ष मुकेश संघवी, राजू पालीवाला, सचिवपदी मुकेश खोडा, सहसचिवपदी कमलेश खोडा, खजिनदार लालचंद्र छापरू, सहखजिनदारपदी नितेश जैन यांची नवीन कार्यकारिणी म्हणून निवड झाली आहे. बेळगाव शहरातील अंकुर या शाळेतील विद्यार्थी मयंक हलदर याने बेंगळूर येथे झालेल्या पॅरा स्विमिंग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. गेल्या 7 वर्षांपासून अंकुर शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मयंकने आपल्या अपवादात्मक कौशल्याच्या जोरावर अनेक स्पर्धकांना मागे टाकले आहे. या स्पर्धेमध्ये मयंकने 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक पटकावत प्रथम क्रमांक,
100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये रजत पदकासह द्वितीय क्रमांक आणि 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये रजत पदक पटकावत द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केलं आहे. मयांकचा हा अविश्वसनीय दृढ विश्वास आणि निश्चय, कठोर परिश्रम ही यशाची साक्ष देत आहेत. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला शाळा, कुटुंबियांचे मार्गदर्शन लाभत असून सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावामध्ये आधुनिक बस स्टँडचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना भाजप नेते धनंजय जाधव यांनी स्पष्ट केले की निवडणुकीच्या वेळी पक्षाचे राजकारण योग्यच, पण निवडणूक संपल्यानंतर गावाचा विकास हा एकमेव उद्देश असावा. धनंजय जाधव यांनी सांगितले की बेळगाव जिल्ह्यात एकूण 100 बस स्टॉप मंजूर करण्यात आले असून गेल्या 3 महिन्यांपासून ही योजना अंमलात आणली जात आहे. आतापर्यंत 30 बस स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले असून भूमिपूजन केल्यानंतर त्वरित काम पूर्ण करून उद्घाटन करणे ही आपली कार्यपद्धती आहे आणि ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीशी सुसंगत आहे, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून भविष्यात आणखी योजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या उद्घाटन प्रसंगी बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, रामचंद्र मनोळकर, पवन देसाई, साईनाथ पाटील, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 65 नम्म क्लिनिक मंजूर करण्यात आली आहेत. यापूर्वीच 63 क्लिनिक विविध ठिकाणी कार्यरत आहेत. नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आरोग्य विभागाने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक व चिकोडी येथील बसस्थानकात नम्म क्लिनिक कार्यान्वित करण्यासाठी आरोग्य विभाग पुढे आले आहे. या क्लिनिकचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार असून बस स्थानकात आरोग्य सुविधा मिळणार असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 36 तर दुसऱ्या टप्प्यात 29 नम्म क्लिनिक स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. क्लिनिकसाठी सार्वजनिक ठिकाणांना प्राधान्य देऊन जागेचा शोध घेण्यात येणार आहे. राज्य सरकारने आवश्यकतेनुसार 63 क्लिनिक यापूर्वी स्थापन करण्यात आली आहेत. बेळगाव व चिकोडी शहरात प्रत्येकी 9 क्लिनिक सुरू करण्यात आली असून त्यासोबतच बस स्थानकांमध्येही नम्म क्लिनिक सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. लवकरच क्लिनिक सुरू करून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहेत. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी उखडलेले पेव्हर ब्लॉक्स यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवताना विशेष सावधानता बाळगणं आवश्यक बनलंय. अनेक ठिकाणी रस्त्यांवरून जाताना दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटनाही वाढल्यात. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीचं काम करावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. विशेषतः हिंदवाडी परिसरात शाळा आणि महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर असल्यानं हा परिसर शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या मार्गावरून विद्यार्थ्यांसह प्रवाशांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रस्त्याची ही बिकट अवस्था सध्या धोकादायक बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात 1 नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. बेळगाव शहर आणि परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक वर्षी 1 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन केले जाते. मात्र यंदा प्रशासनाने विविध कारणे पुढे करत फेरीस परवानगी नाकारली आहे. तरीही मराठी कार्यकर्त्यांनी परवानगी मिळो अथवा न मिळो निषेध सायकल फेरी निघणारच असा ठाम पवित्रा घेतलाय. मराठी युवक सोशल मीडियावर सक्रिय झाले असून काळा दिन, मराठी भाषिकांवरील अन्याय, सीमा प्रश्न, कर्नाटक सरकारची भूमिका या मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. पोस्ट, स्टोरी, बॅनर आणि व्हिडिओद्वारे आवाज उठवण्यात येत आहे. यंदा अधिकृत फेरीला परवानगी न मिळाल्याने युवकांचा उत्साह कमी होणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी जनतेचा आवाज बुलंद केला जाईल असा विश्वास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केला आहे. तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या पिलरला कंटेनरची धडक बसल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चालकाला उड्डाणपूलच्या पिलरचा अंदाज न आल्याने ही धडक बसली असून सुदैवाने मोठा अपघात घडला नसला तरी वर्षभरातील ही चौथी घटना घडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस रोड मार्गे खानापूर रोड येथे जाण्यासाठी उड्डाण पुलाच्या खालून वाहने घेऊन जावं लागतं, परंतु अवजड वाहतूक करणारे कंटेनर उड्डाण पूलच्या खाली अडकले जात आहेत. कंटेनरची उंची अधिक असल्याने पिलरच्या भिंतीला त्याची धडक बसत असून रात्रीच्या वेळी चालकाला उंचीचा अंदाज न आल्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. सांब्रा येथील बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनल बांधकामाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विपिन कुमार बेळगावमध्ये आले होते. या नवीन टर्मिनल बिल्डिंग हे विमानतळाचे वैशिष्ट्य ठरणार असल्याने उत्तम दर्जाचे बांधकाम करण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्याच्या टर्मिनलला सोबतच नवीन टर्मिनल बांधकामाची त्यांनी माहिती दिली. तसेच विमानतळाची प्रवासी संख्या, उपलब्ध पार्किंगची व्यवस्था, इतर बाबींचीही त्यांनी माहिती घेतली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.